श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. यंदा 1 फेब्रुवारी वार रविवार आणि या दिवशी आली आहे माघ पौर्णिमा. माघ पौर्णिमेचे हिंदू धर्मात विशेष स्थान आहे. या दिवशी पवित्र नदीत स्नान करणं खूप पवित्र मानलं जातं. जे लोक पौर्णिमेचे व्रत करतात ते चंद्र उगवल्यानंतर चंद्राला अर्घ्य देतात. यावर्षी माघ पौर्णिमेला खास योग जुळून येत आहेत. या दिवशी रवी पुष्य योग आहे. पौर्णिमेच्या दिवशी योग्य पद्धतीने पूजा आणि व्रत केल्याने घरात सुख समृद्धी टिकून राहते. शास्त्रानुसार जेव्हा पौर्णिमा तिथी प्रदोष काळात येते तेव्हा त्या दिवशी पौर्णिमेचं व्रत केलं जातं. त्यामुळे 1 फेब्रुवारी रोजी माघ पौर्णिमेचं व्रत, स्नान आणि दानपुण्य केलं जाईल. विशेष म्हणजे या दिवशी रविवार आहे आणि पुष्य नक्षत्र असल्यामुळे रवी पुष्य योग नावाचा शुभ संयोग देखील तयार होत आहे. या दिवशी सकाळी 5:30 पासून ते सकाळी 7:09 शुभ मुहूर्त आहे. या काळात स्नानदानासाठी उत्तम आहे. माघ महिन्यातील पौर्णिमेला तेल, ब्लँकेट, वस्त्र, तूप, फळं आणि अन्न यासारख्या वस्तूंचे दान करणं शुभ मानले जाते. या दिवशी पितरांसाठी श्राद्ध कर्म देखील केले जातात. माघ पौर्णिमेला भगवान विष्णूंची पूजा केल्याने जीवनात सुख समृद्धी आणि शांती नांदते. या दिवशी गंगा, यमुना, सरस्वतीच्या संगमामध्ये स्नान केल्याने सर्व पापापासून मुक्ती मिळते. तसेच देवी लक्ष्मी, भगवान विष्णू आणि महादेवांची पूजा केल्याने जीवनात सुख समृद्धी येते. माघ पौर्णिमेला चंद्र संध्याकाळी 5:43 उगवेल. यावेळी आपल्याला आवर्जून चंद्रदेवांची पूजा ही करायची आहे. हिंदू धर्मग्रंथांमध्ये सांगितले आहे की जगाचे पालन करता गंगेच्या पाण्यात राहतात. यामुळे माघ पौर्णिमेच्या दिवशी गंगेत स्नान केल्याने अनंतपटीने पुण्य प्राप्त होतं. तसेच माघ पौर्णिमेच्या दिवशी भगवान सत्यनारायणाची पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. ज्योतिषशास्त्रात या तिथी संबंधित अनेक उपाय सांगितले आहेत आणि जे खूप प्रभावी आहेत. आणि म्हणूनच माघ पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल, पण करा. एक नारळाचा अत्यंत प्रभावी उपाय. हा उपाय केल्यामुळे तुम्हाला सर्व कामामध्ये यश प्राप्त होणारच आहे. पण कितीही कठीणातील कठीण इच्छासुद्धा पूर्ण होणार आहे. माता लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या घराची, तुमच्या मुलांच्या, तुमच्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे. तर हा एक नारळाचा उपाय आपल्याला कसा करायचा, कोणत्या वेळेत करायचा, त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. माघ पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि अंथरुणामध्ये श्री हरी विष्णू, माता लक्ष्मी आणि महादेवांचं स्मरण करायचं आणि दिवसाला सुरुवात ही करायची आहे. त्यानंतर आपल्याला स्नान करायचे. माघ पौर्णिमेच्या दिवशी तीर्थक्षेत्री स्नान करण्याला विशेष महत्त्व दिलं जातं. पण आता तुम्हाला तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नसेल तर घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला गंगाजल टाकून स्नान करायचं आहे. त्यानंतर आपल्याला सूर्यदेवांना जल हे अर्पण करायचं आहे. मनोभावे व्रताचा संकल्प करायचं आहे. सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलता ही प्राप्त होत असते. त्यानंतर आपल्याला विधीपूर्वक श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा ही करायची. आता श्रीहरी विष्णूंचा फोटो असेल तर स्वच्छ पुसून घ्या. मूर्ती असेल तर त्यांना तुम्हाला पंचामृताने अभिषेक करून घ्यायचा आहे. पुन्हा जलाभिषेक करायचा आणि त्यांना स्वच्छ पुसून त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे. भगवान विष्णूंना वस्त्र अर्पण करून घ्यायचं आहे, गंध लावायचे. त्यानंतर पिवळी केळी, पंचामृत आणि इतर नैवेद्य श्रीहरी विष्णूंना दाखवायचं आहे. विधीपूर्वक पूजा आणि आरती करायची आहे. शक्य असेल तर या दिवशी व्रत करा. पौर्णिमेच्या दिवशी पौर्णिमेच्या व्रतकथेचं पठण किंवा श्रवण करणं खूप महत्त्वाचं आहे. असं केल्याने व्रताचे पूर्ण फळ मिळते. तसेच या दिवशी चंद्रदेवाची सुद्धा आपल्याला विधीपूर्वक पूजा करायची. चंद्रदेवांना आपल्याला जल अर्पण करायचं आणि त्यांची आरतीही करायची आहे. त्यानंतर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांची आपल्याला क्षमायाचनाही करून घ्यायची आहे. आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर माघ पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी 6 वाजल्यापासून तुम्ही अगदी रात्री 9:30 वाजेपर्यंत सुद्धा हा उपाय जो आहे तो करू शकतात. हा
उपाय आपण जर ह्या वेळेमध्ये केला तर ही वेळ जी असते ती माता लक्ष्मीची आगमनाची असते आणि त्या वेळेमध्ये जर आपण काही प्रभावी उपाय किंवा सेवा केल्या तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं. नारळाला श्रीफळ असे म्हटले जाते. असे मानले जाते की भगवान विष्णूने पृथ्वीवर अवतार घेतला होता तेव्हा त्यांच्यासोबत 3 गोष्टी आणल्या होत्या: लक्ष्मी, नारळाचे झाड व कामधेनू. यामुळे नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष मानले जाते. नारळामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश तिन्ही देवांचा वास मानला जातो. श्रीफळ महादेवांना परमप्रिय फळ आहे. नारळामध्ये असलेले 3 डोळ्यांना त्रिनेत्र स्वरूपात पाहिले जाते. श्रीफळ शुभ, सुख, समृद्धी, सन्मान, उन्नती आणि सौभाग्याचे सूचक आहे. सन्मान करण्यासाठी श्रीफळ आणि शाल दिली जाते. तसेच नारळाला माता लक्ष्मीचं स्वरूप सुद्धा मानले जाते. म्हणूनच पूजेत व कलशावर नारळ ठेवल्याने सुख समृद्धी येते असे म्हटले जाते आणि कार्य निर्विघ्नपणे पूर्ण होते. आणि म्हणूनच माघ पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून आपल्याला हा नारळापासून उपाय जो आहे तो करायचा. हा उपाय करण्याकरता आपल्याला एक नारळ हा लागणार आहे, पण हा नारळ जो आहे तो नवीनच असावा. अगोदर पूजेमध्ये वापरलेला आपल्याला नारळ घेता येणार नाही. तसेच या नारळामध्ये पाणी असणं सुद्धा गरजेचं आहे. आता हा उपाय सुरू करायच्या अगोदर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलता ही प्राप्त होत असते. त्यानंतर आपल्याला विधिवत देवपूजा ही करून घ्यायची. तुळशी मातेच्या इथे सुद्धा आपल्याला दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचे. त्यानंतर आपल्याला थोडीशी पिवळी मोहरी जी आहे ती आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची. आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य असतील त्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत 7 वेळा आपल्याला ही पिवळी मोहरी जी आहे ती उतरवून घ्यायची. त्यानंतर आपल्याला देवघरामध्ये जाऊन उभं राहायचे. जो नारळ आपण घेतलाय त्या नारळाची शेंडी जी आहे ती देवाच्या दिशेने होईल अशा रीतीने आपल्याला पकडायची आहे. आता त्या नारळावर आपल्याला 7 भीमसेनी कापूरच्या वड्या ठेवायच्या. त्याचबरोबरची पिवळी मोहरी आपण सर्वांवरनं उतरवलेली ती सुद्धा आपल्याला त्या नारळावर ठेवायची आहे. आता देवघरामध्ये प्रज्वलित असलेल्या दिव्याच्या मदतीने आपल्याला या नारळावर असणारा जो कापूर आहे तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे. कापूर प्रज्वलित झाला की निरंतर आपल्याला श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप हा करायचा. काही वेळाकरता हा नारळ आपल्याला तिथेच ठेवायचा आहे आणि त्यानंतर हा नारळ आपल्याला तिकडनं घेऊन आपल्या संपूर्ण घरामधनं फिरवून घ्यायचं आहे. संपूर्ण घरामधनं फिरवून झाल्यानंतर आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर जाऊन उभं राहायचं. मुख्य प्रवेशद्वारावरनं सुद्धा आपल्याला हा नारळ जो आहे तो उतरवून घ्यायचा आहे आणि पुन्हा आपल्याला हा नारळ घेऊन आपल्या देवघरामध्ये येऊन उभं राहायचं आहे. जिथपर्यंत कापूर प्रज्वलित आहे तिथपर्यंत निरंतर आपल्याला मंत्राचा जप हा करायचा आहे. आता हा कापूर शांत झाला की हा नारळ आपल्याला देवघरामध्ये तसाच ठेवून द्यायचा आहे. पौर्णिमेच्या दिवशी हा उपाय करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं. कारण नारळामध्ये आपल्यामध्ये की आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, दोष शोषून घेण्याची क्षमता असते. आता या नारळाचं आपल्याला काय करायचं तर दुसऱ्या दिवशी आपल्याला हा नारळ जो आहे तो वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचा. तर तुमच्या इथे नदी असेल, समुद्र असेल तर त्यामध्ये हा नारळ जो आहे तो आपल्याला प्रवाहित करायचा. इथे ते टाकायचं. आणि आता तुमच्याकडे नदी पण नाही आहे, समुद्र पण नाही आहे, मग जमिनीमध्ये खड्डा खोदा आणि त्यामध्ये आपल्याला हा नारळ जो आहे तो पुरून टाकायचा. अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे. अजून एक उपाय आपल्याला नारळापासूनच करायचा आहे. हा उपाय आपण लक्ष्मी प्राप्ती करता, कर्जमुक्ती करता, इच्छापूर्ती करता करणार आहेत. याकरता सुद्धा आपल्याला एक नारळ लागणार आहे. नारळ नवीनच असावं. तसेच या नारळामध्ये सुद्धा पाणी असणं गरजेचं आहे. हा संपूर्ण उपाय जो आहे तो सुद्धा आपण देवघरामध्ये बसूनच करणार आहेत. आता आपल्याला जे आहे एक लाल रंगाचा कपडा जो आहे तो देवघरामध्ये अंथरून घ्यायचा आहे. हा नारळ जो आहे तो आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला पकडायचा आणि काही सेवा ह्या करायच्यात. आपल्याला 16 वेळा विष्णू गायत्री मंत्राचा जप करायचा. 1 वेळा आपल्याला श्री सुक्तमचं पठण करायचं. 1 वेळा आपल्याला व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं. तसेच 16 वेळा आपल्याला लक्ष्मी गायत्री मंत्राचा जप करायचा आहे. 16 वेळा आपल्याला कुबेर मंत्राचा जप करायचा आहे. तसेच 16 वेळा आपल्याला नवर्ण मंत्राचा जप करायचा आणि 108 वेळा आपल्याला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप हा करायचा. तर या नारळावर आपण या सर्व सेवा केल्या त्यामुळे हा नारळ जो आहे तो अभिमंत्रित होतो. आता हा अभिमंत्रित नारळ जो आहे तो आपल्याला देवघरासमोर जो लाल रंगाचा आपण कपडा ठेवलाय त्यामध्ये ठेवून त्याची एक पोटलीही तयार करून घ्यायची. आता हा अभिमंत्रित नारळ जो आहे तो तुम्ही एक तर तुमच्या तिजोरीमध्ये जिथे तुम्ही धन ठेवतात, कपाट असेल, तिजोरी असेल त्यामध्ये ठेवायचं आहे किंवा
किंवा आता तुमचा व्यवसाय नीट चालत नसेल तर व्यवसायाच्या इकडे गल्ला किंवा तिजोरी असेल त्यामध्ये सुद्धा तुम्ही हा नारळ जो आहे तो ठेवू शकता. ज्या घरातील स्त्री पौर्णिमेच्या दिवशी हा उपाय करेल त्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मीचं आगमन हे होणार आहे. हा उपाय तुम्ही माघ पौर्णिमेच्या दिवशी अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकतात. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.